जय कृष्ण, जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आज आपण खूप दिवसांनी भेटतोय. तुमच्या एक्झाम होत्या, परीक्षा झाल्या, रिझल्ट लागले. आता तुम्ही सगळे आपल्या मामाच्या गावाला, आत्याच्या गावाला, मावशीच्या गावाला तुम्ही गेला आहात का? तर आपण आता अशाच छान छान गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी ऐकू. आतापर्यंत आपण 30-32 गोष्टी ऐकल्या. आता आजची गोष्ट आपली 34वी गोष्ट आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे विद्याधर मोक्ष व शंखचूड वध. बघा, एकदा शिवरात्रीच्या पर्वावर नंद महाराज व वृंदावनातील गोप मंडळींना व्रत करण्यासाठी अंबिका वनात जाण्याची इच्छा झाली. बघा, जे कृष्णाला मानतात ना, ते सगळे कृष्णाचंच ध्यान करतात, कृष्णाची उपासना करतात, कृष्णाचीच पूजा करतात. पण कधी कधी त्यांना असं वाटते की आपण शिवशंकराचं पण व्रत केलं पाहिजे, कारण शिवशंकर पण आपलं हे कृष्णासारखंच आराध्य दैवत आहे. आणि म्हणून मग त्यांना इच्छा झाली, आणि म्हणून त्यांनी सगळे जण कुठे गेले तर वृंदावनातील अंबिका अंबिका आणि शिवशंकराचं व्रत करण्यासाठी ते भक्त अंबिका वनात जायचे ठरवले. अंबिका वन हे गुजरात प्रांतात सरस्वती नदीच्या काठी आहे असे म्हणतात. प्रांतात गुजरात. तर तिथे गेल्यावर मग त्यांनी सगळ्यांनी गंगेमध्ये आंघोळ केली, सरस्वती नदीच्या गंगेवर. आणि आंघोळ करून त्यांनी स्नान केलं. मग नंतर शिवशंकराचं दर्शन घेतलं, अंबिकाचं दर्शन घेतलं. असं म्हणतात की जिथे शिवशंकर असतो तिथे ही दुर्गा माता म्हणजेच अंबिका म्हणजेच देवी पार्वती माता ही असतेच. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी पार्वती मातेचं पण दर्शन घेतलं. आणि मग दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तिथे सुंदर सुंदर सजवलेल्या गायींचं दान केलं. आणि सगळ्यांनी आंघोळ केली, सरस्वतीमध्ये दर्शन घेतलं आणि दानधर्म केला. तीर्थक्षेत्रात स्नान केला. आणि उपवास करणं पण खूप महत्त्वाचं आहे. 3 दिवस तिथे राहिलं पाहिजे, त्या आपण जिथं तीर्थक्षेत्री जातो तिथे. आणि मग उपवास केल्यानंतर 3 दिवस तिथे थांबून तिथे आपण पवित्र होतो. दानधर्म केला पाहिजे. असंच तिथे यांनी सगळ्यांनी केलं. आणि मग त्याच्यानंतर नंद महाराजांनी व गोपजनांनी तेथे सरस्वतीच्या तीरावर रात्र व्यतीत केली. त्यांनी दिवसभर उपवास केला आणि रात्री थोडंसं जल प्याले. रात्री विश्रांती घेत असताना तेथील जंगलातून एक विशाल काय सर्प तेथे आला. आणि त्या सर्पाने नंद महाराजांना अघाशीपणे गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. नंद महाराज असह्य ओरडले, वाचवा, लवकर ये कृष्णा, लवकर ये, मला या संकटातून सोडव, हा सर्प मला गिळून टाकीत आहे. नंद महाराजांचे मदतीसाठी ओरडणे ऐकून सगळे गोप जागे झाले. आणि त्यांनी तो प्रकार पाहिला. त्यांनी ताबडतोब पेटलेल्या लाकडे उचलली आणि त्या सर्पावर टाकली. पण तरीही त्या जळत्या लाकडांनी पण त्यांना काहीच फरक पडला नाही. तरी पण तो त्यांना सोडत नव्हता. त्यावेळी श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि त्यांनी सर्पाला फक्त आपल्या चरणकमळाचा स्पर्श केला. आणि काय चमत्कार झाला तर तो सर्प तात्काळ आपल्या देहाचा त्याग केला आणि विद्याधर नामक स्वर्गीय देवाचे रूप धारण केले त्यांनी. तो कोण होता माहिती आहे का? विद्याधर नावाचा सुंदर असा पूजनीय देवच होता. पण तो खूप सौंदर्यवान होता. आणि म्हणून त्यांनी अंगिरा ऋषी जे होते ते खूप कुरूप होते. आणि अशा कुरूप ऋषींना बघून तो त्याला हसला. तो म्हणजे बघा, कोणाच्या कुरूपतेवर आपण हसणं हे चांगलं नाही आहे, हे चांगलं लक्षण नाही आहे, सज्जनाचं लक्षण नाही आहे. हसल्यामुळे काय झालं की ऋषींना क्रोध आला आणि मग त्यांनी त्याला शाप दिला की तू सर्पयोनीमध्ये जाशील. आणि म्हणून हा सर्पयोनीमध्ये होता. पण भगवंता कृष्णाचे चरण स्पर्शाचा स्पर्श होत असतो त्याला मानवदेह प्रगट झाला आणि तो त्या शापापासून मुक्त झाला. मनुष्य सौंदर्य, संपत्ती, बुद्धिबळ अशा भौतिक ऐश्वर्यात कितीही
श्रेष्ठ असला तरी श्रीकृष्णाकडून कृपाशीर्वाद प्राप्त होण्यापूर्वी तो सदैव प्राकृतिक त्रिगुणातच बद्ध असतो, हे आपण येथे लक्षात घ्यावयास हवे. विद्याधर हा भौतिकदृष्ट्या अतिशय श्रेष्ठ देव होता. तो अतिशय सौंदर्य संपन्न होता. त्याला भौतिक सन्मानाचे श्रेष्ठ स्थान होते. तरी पण तो हसल्यामुळे काय झालं तर त्याचं पतन झालं, पाप झालं आणि म्हणून त्याला शाप मिळाला आणि तो सापाच्या योनीत आला. पण भगवंताच्या चरण स्पर्शाने त्याला शापातून मुक्ती मिळाली. तर अशी महत्त्वाच्या आहेत. भौतिक अस्तित्वात 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सन्माननीय कुळात जन्म घेणे म्हणजे चांगले आईवडील मिळणे, भरपूर धनसंपत्ती असणे आणि अतिशय विद्वत्ता असणे आणि अतिशय सुंदर असणे, ह्या 4 गोष्टींना भौतिक संपदा समजली जाते. परंतु दुर्दैवाने कृष्ण भावनेशिवाय या गोष्टी पापाची व पतनाची कारणे बनतात. विद्याधर एक देव होता. तसेच त्याला सुंदर शरीरही मिळालेले होते. परंतु गर्वामुळे त्याची अधोगती होऊन तो सर्पाच्या योनीत गेला. म्हणून या प्रसंगावरून आपल्याला समजते की आपल्याला कधीही अहंकार गर्व झाला नाही पाहिजे. आपण आपल्या गर्भात राहिलो नाही पाहिजे. तर असे सर्पाचं विष तरी मंत्राने किंवा वनस्पतीने उतरते, पण मनुष्याचं विष द्वेषी मनुष्य कधी शांत होत नाही. हे प्रभू विद्याधर पुढे म्हणाला, माझी सर्व प्रकारच्या पापकर्मातून सुटका झाली आहे असे मी समजतो. आता मला माझ्या स्वर्गलोकात जाण्याची अनुमती मिळावी. आणि मग कृष्ण भगवंतांनी त्याला अनुमती दिली आणि तो स्वर्गलोकात निघून गेला. असा हा विद्याधर. आणि त्यानंतर विद्याधर तेथे भगवान शिव अंबिकेची पूजा व शिवरात्रीचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या वृंदावनवासी गोपींनी आपले कार्य आटपून वृंदावनाला परत निघण्याची तयारी केली. वृंदावनाला परत जाताना त्यांना श्रीकृष्णाच्या अद्भुत कार्याचे स्मरण होत असे की बापरे, कृष्ण किती श्रेष्ठ आहे, किती महान आहे, किती त्यांनी त्या विद्याधरचा उद्धार केला. विद्याधरच्या मुक्तीच्या प्रसंगाची आपसापसात चर्चा करू लागले. श्रीकृष्णावर अधिकच अनुरक्त झाले. आणखी त्यांचा कृष्णावर भावभक्ती वाढली. शिवशंकर अंबिकेची पूजा करण्यासाठी आले होते, परंतु परिणाम असा झाला की ते कृष्णावरच अधिकाधिक आसक्त झाले. त्याप्रमाणेच बालांनी श्रीकृष्णावरील आसक्ती वाढावी म्हणून कात्यायनी देवीची उपासना केली होती. भगवद्गीतेत म्हटले आहे की जे लोक वैयक्तिक लाभासाठी ब्रह्मदेव, शिव, इंद्र, चंद्र अशा देवतांच्या उपासनेत आसक्त आहेत ते अल्पबुद्धीचे आहेत. त्यांना जीवनाच्या वास्तविक हेतूचा विसर पडला आहे. परंतु वृंदावनवासी गोप सामान्य मनुष्य नव्हते. त्यांनी जे काही केले ते कृष्णासाठीच केले. आणि मग त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का तुम्हाला? बलराम वस्त्र तिथल्या ज्या बालिका होत्या त्या बालिकांनी खूप सुंदर सुंदर दागदागिने घातले होते, सुंदर वस्त्र घातली होती आणि खूप सुंदर होत्या त्या. आणि त्यांच्यासोबत देहभान विसरल्या. त्याचे केशपाश मोकळे झाले, वस्त्रे सैल झाली आणि केसातील व हारातील फुले खाली गळू लागली. अशा रीतीने श्रीकृष्ण बलरामाने वज्रांगना गायनात तल्लीन झाल्या असताना तेथे कुबेराचा एक असुर सहचर प्रगट झाला. त्याचे नाव काय होते माहिती आहे का त्या असुराचे? शंखचूड. हा शंखचूड कसा होता माहिती आहे का? त्याच्या डोक्यावर शंखाच्या आकाराचा एक मौल्यवान रत्न होते. ज्याप्रमाणे कुबेराच्या 2 पुत्रांनी आपल्या ऐश्वर्याने उन्मत्त होऊन नारद मुनींच्या उपस्थितीला दाद दिली नव्हती, त्याप्रमाणे हा शंखचूड देखील भौतिक ऐश्वर्याने अतिशय गर्विष्ठ बनला होता. त्याने असा विचार केला की श्रीकृष्ण आणि बलराम हे सामान्य गोपबालक आणि या ठिकाणी अनेकानेक सुंदर मुलींच्या सहवासाचा आनंद घेत आहेत. सामान्यपणे या भौतिक जगात श्रीमंत मनुष्य विचार करतो की सर्व सुंदर स्त्रिया फक्त माझ्याच उपभोगासाठी असाव्यात. शंखचूडानेही विचार केला की आपण कुबेराच्या धनाढ्य समाजातल्या आहोत आणि आपणच त्या अनेकानेक सुंदर मुलींच्या संगतीचा आनंद घेतला पाहिजे, श्रीकृष्ण आणि बलरामाने नव्हे. आणि म्हणून तो शंखचूड तेथे प्रगट झाला. जणू काही त्या स्वामी
आपला पती असावा शंखचूड त्या रमणींना बळजबरीने घेऊन निघाला तो असुर. आणि आपल्या संरक्षणार्थ श्रीकृष्ण बलरामाला त्या मुली हाक मारू लागल्या की हे केशवा, हे कान्हा, आम्हाला वाचवा. हे बलरामा. त्या दोघा बंधूंनी तात्काळ शाल वृक्षाचे मोठे मोठे ओंडके उचलले आणि ते शंखचूडाला पाठलाग करू लागले. ते गोपींना म्हणाले, भिवू नका, भिवू नका, आम्ही त्या असुराला शिक्षा करण्यासाठी आलोच. आणि त्यांनी काही क्षणातच शंखचूडाला गाठले. ते दोघे बंधू अतिशय बलवान असल्याचे पाहून शंखचूडाने वज्ररमणींना तेथेच सोडून दिले आणि तो भीतीने तेथून पळवून गेला. तथापि श्रीकृष्णाने त्याला जाऊ दिले नाही. श्रीकृष्णाने सर्व गोपींना तेथे पाठलाग केला. श्रीकृष्णांना त्या असुराच्या माथ्यावरील शंखाकृती मौल्यवान मणी काढून घेण्याची इच्छा होती. फार थोड्या अंतरापर्यंत शंखचूडाचा पाठलाग केल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला पकडले आणि त्याच्या माथ्यावर मुष्टिप्रहार करून त्याला ठार केले. आणि नंतर त्यांनी त्याच्या डोक्यावरील मौल्यवान मणी घेतला आणि परत आले. त्यांनी तो मणी सर्व वज्रमणी समोर आपल्या थोरल्या बंधूला म्हणजे बलराम दादाला भेट दिला. असा हा शंखचूडाचा त्यांनी वध केला. आणि तसंच त्या सर्पाला पण मुक्ती दिली, विद्याधर नावाच्या सर्पाला. आवडली का मग तुम्हाला ही गोष्ट? आपण अशा सुंदर सुंदर कृष्णाच्या गोष्टी पाहत जाऊ आणि रोज आपण ऐकत जाऊ. जय श्री कृष्ण.